मी 100% गॅरंटी देते, जर तुम्ही एकदा मी दिलेल्या टिप ऐकून जर तशाच फॉलो केल्या तर तुम्ही खूप सोप्या पद्धतीने मेदूवडा बनवायला अगदी घरच्या घरी शिकाल. तुम्हाला साऊथ इंडियन डिशमध्ये मेदूवडा बनवायला खूप अवघड वाटत असेल तर माझ्या टिप्स आणि ट्रिकने तुम्ही पहिल्या प्रयत्नात मेदूवडा बनवायला शिकाल. तुम्हाला वाटत असेल ना मेदूवडा बनवण्यासाठी खूप पीठ फेटायला लागतं, तर ते देखील आत्तापर्यंत कुणीच सांगितलं नसेल अशी खास ट्रिक सांगून तेही काम मी तुमचं सोपं करणार आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. व सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेसिपी आवडली तर चॅनेलला तुमचं हक्काचं चॅनेल समजून सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओतली कोणती ट्रिक तुम्हाला आवडली ते कमेंट करून नक्की सांगा. चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे सर्वप्रथम मी 2 वाटी उडीद डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे व त्यामध्ये पाणी ओतून अशीच रात्रभर भिजत ठेवले व एका वाटीमध्ये 1 चमचा तांदूळ भिजत ठेवलेत. मला हा नाश्ता सकाळी बनवायचा होता म्हणून मी रात्री भिजत ठेवली होती. पण जर तुम्हाला सकाळी जास्त गडबड होत असेल तर तुम्ही दुपारी डाळ भिजत ठेवून 4 तास झाल्यानंतर ती वाटून संध्याकाळी तशीच फ्रीजला ठेवू शकता व सकाळी तुमची गडबड होणार नाही. चला आता डाळ भिजलेली आहे तर आता मी मिक्सरच्या भांड्यात काढून त्यामध्ये जिरे, 2 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ व किसलेलं आलं टाकून घेतले. आलं किसलेलं घ्या शक्यतो, कारण की जर डाळीत तुकडे करून टाकले तर कधी कधी ते तुकडे तसेच राहतात. आता हे मी वाटून घेतले व आता ह्यामध्ये भिजवलेले तांदूळ टाकून आता हे सगळं छान असं बारीक करून घेते. ह्यामध्ये फक्त 2 चमचे पाण्याचा वापर मी यामध्ये केलेला आहे, जास्त पाणी वापरायचं नाही. आपल्याला हे पीठ घट्टच ठेवायचं आहे. आता हे बारीक झाल्यावरती सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे तुम्हाला हे पीठ हाताने जास्त फेटावं लागणार नाही. ह्यासाठी पीठ बारीक झाल्यावरती मी हे 2 मिनिट असंच पल्स मोडवरती फिरवून घेत आहे. तुम्ही नक्की फिरवून बघा एकदा. पल्स मोडवरती जर तुम्ही हे पीठ फिरवलं तर तुम्हाला जास्त वेळ हाताने फेटण्याची गरज लागणार नाही. आता मी हे पीठ मोठ्या भांड्यात काढून घेते व 1च मिनटासाठी हे पीठ एक साईडने असं फिरवून घेत आहे. हे पीठ जास्त फेटण्याची गरज लागत नाही. आता आपण पाण्यावर बघू शकतो की हे पीठ कसं वर आलंय ते. आता मी इथे तेल टाकून कढई गरम करायला ठेवली होती. त्यामध्ये आता वडे टाकून घेऊया. वडे देखील तुम्ही चमचा, गाळण ह्याचा वापर न करता हाताच्या साहाय्याने खूप छान पद्धतीने पहिल्याच प्रयत्नात वडे करू शकता. मी जे सांगते ते नीट समजून घ्या. सुरुवातीला पिठाला हात लावायच्या आधी आपण दोन्ही हात पाण्यात पूर्ण ओले करून घ्यायचे व त्यानंतर उजव्या हाताने पीठ घ्यायचं व त्याचा गोळा करत डाव्या हातावरती थापून जेवढ्या आकाराचा करायचा आहे तेवढा करून मग त्यामध्ये होल करून घ्यायचा व पुन्हा उजव्या हाताला थोडं पाणी लावून वडा उजव्या हातावर घेऊन तेलात हळू सोडायचा. वडे तेलात सोडताना गॅसची फ्लेम बारीक असावी व परत सर्व वडे सोडून झाले की मग गॅसची फ्लेम मीडियम टू हाय अशी ठेवून आपल्याला सगळे वडे दोन्ही साईडने छान असे तळून घ्यायचे आहेत. आपले हे वडे आता पूर्ण तयार आहेत, तुम्ही बघू शकता. आणि हे वडे हाय फ्लेमवरती तळल्यामुळे ह्याला तेल पण जास्त सुटत नाही. तर तुम्ही बघू शकता आता हे वडे तयार आहेत. सांबारसोबत खूप छान लागतात. तर तुम्ही देखील नक्की बनवा व कसं झाले ते सांगायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्या, कारण आपलं कुटुंबच आपलं जग आहे. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये छान अशा रेसिपीसोबत. चला तर बाय.